पंकज आलाय गोलंदाजी मार्क वरती पहिलं षटक घेऊन राईट आर्म ओव्हर द विकेटने. यावेळी पहिलाच बॉल हलक्या हाताने ड्राईव्ह केलाय, एक सिंगल मिळाली आहे. थोडीशी मिसफिल्डिंग पाहायला मिळते आणि 2 धावा त्या ठिकाणी कंप्लीट होत आहेत. 2 धावसंख्येच्या मदतीने त्या अकाउंट ओपन केलंय फलंदाज विजयनं. पहिल्या मॅचमध्ये देखील विजयनं खूप चांगली बॅटिंग दाखवली होती आणि आता या दुसऱ्या मॅचमध्ये पहिलाच बॉल एक आत्मविश्वास दाखवणारा स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. त्या उलट विचार केला तर पंकजनं देखील पहिल्या सामन्यामध्ये फक्त 4 धावांचं षटक हाताळलं होतं आणि एक विकेट देखील त्यानं मिळवला होता. म्हणजे एक चांगलं बॅटल, दोन्ही महान खेळाडू आता एकमेकांसमोर आपल्याला पाहायला मिळतील. यावेळी फुल टॉस बॉल ड्राईव्ह केलाय डीप मध्ये, क्षेत्ररक्षक डीप होते, चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळाला लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. एका धावेच्या मदतीने स्कोर आता 3 वरती जाऊन पोहोचेल. थोडीशी आपण पाहिली तर अगदी सलामी जोडीमध्ये थोडंसं परिवर्तन पाहायला मिळालं. फलंदाज प्रतीकला आता ओपन करण्यासाठी पाठवले टी भादवडनं. मागच्या सामन्यामध्ये अमोलनं अतिशय चांगल्या दर्जाची फलंदाजी दाखवली. काही स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाले होते, त्याच्या माध्यमातून हेलिकॉप्टर देखील त्याच्याच माध्यमातून आपण पाहिला मागच्या मॅचमध्ये मानकोलीच्या अगेन्स्ट आणि सामना टर्न करणारा तो हेलिकॉप्टर होता. यावेळी डॉट बॉल आलाय. यावेळी पुन्हा एकदा एक सुरेख चेंडू, अजून एक डॉट बॉल आलाय. चांगले कमबॅक आपल्याला पाहायला मिळतोय. पंकज यावेळी शॉर्ट ऑफ लेन बॉल होता, हुक करण्याचा प्रयत्न, मिस्टायमिक स्ट्रोक जरूर झालाय. दोन धावा त्या ठिकाणी कंप्लीट केल्या. प्रत्येक जो डावखुरे आताचा फलंदाज ज्याला थोडासा उशीर लागला पहिल्या धावा काढण्यासाठी आणि 2 धावसंख्येच्या मदतीने आता धावसंख्या पुढे पोहोचले जाऊन 5 या धावफलकावरती. आपण पाहिलं तर सूर्यदेवता देखील तापले अक्षरशः. पावसाळी सीझन जणू काय वाटतच नाहीये. या स्पर्धेमध्ये आपण वातावरणाचा विचार केला तर यावेळी पुढे ठेवण्याचा प्रयत्न, वाईड यॉर्कर आपल्याला पाहायला मिळाला. पंचांचा षटक समाप्तीचा इशारा येतो आणि एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर स्कोर आपण पाहिला तर फक्त 5 धावा. इकॉनॉमिकल गोलंदाजी आपण चर्चा करत होतो की महान गोलंदाज आणि महान फलंदाज आता एकमेकांसमोर उभे आहेत, परंतु या बॅटलमध्ये पंकजनं विजय मिळवलाय. पहिल्या मॅच मध्ये देखील त्यानं फक्त 4 धावा खर्च केल्या आणि ह्याही मॅच मध्ये फक्त 5 धावा त्यानं खर्च केल्यात आपल्या पहिल्या षटकामध्ये. सेकंड ओव्हर साठी या ठिकाणी आता अविनाशला इन्व्हाइट केलंय. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी सुरेश चेंडू ऑन द पॅड आपल्याला पाहायला मिळाला. एक सिंगल त्या दरम्यान कंप्लीट केली गेली आहे. जिथून थोडीशी चुकी झाली, कदाचित बॉल कलेक्ट केल्यानंतर लगेचच थ्रो जर मिळाला असता गोलंदाजाकडे तर वेगळं चित्र आपल्याला पाहायला मिळालं असतं. परंतु जर आणि तरला क्रिकेटच्या खेळामध्ये जागा नाहीये. क्विक ऍक्शन घ्याव्या लागत असतात क्रिकेटच्या खेळामध्ये. सक्सेसफुल जर व्हायचं असेल तर जरूर तुम्हाला सराव फार महत्त्वाचा असतो. सरावाबरोबर तुमची मानसिकता, सायकोलॉजिकली देखील तुम्हाला फिट राहणं फार गरजेचं असतं. आणि
त्याच ॲटिट्यूडनं तुम्हाला क्रिकेट ऑनफिल्ड खेळावं लागत असतं तर मात्र तुम्ही सक्सेसफुल जरूर व्हाल त्या क्रिकेटच्या खेळामध्ये. राईट नाम राऊंड द विकेट. यावेळेचा बॉल अगदी पाहिलं तर लाईन थोडीशी पाहावी लागेल. चुकीची लाईन हाताळली अविनाशनं आणि व्हाईट बॉल इथे पंच निलेश त्या ठिकाणी पंचांच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळत आहे. सातत्याने खूप चांगला खेळ वेले संघासाठी ज्याच्या माध्यमातून आपण पाहिलाय सध्या पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय. राऊंड द विकेटच्या प्रतीकसाठी हा बॉल पडल्यानंतर टर्न होताना दिसला आपल्याला. निश्चित जोरदार अपील देखील झाली अंपायरकडे. डॉट बॉल आलाय. हे आपण चर्चा करत होतो की अविनाशकडे दोन्ही बाजूने बॉल स्विंग करण्याची जी निश्चितच क्षमता आणि निश्चित दोन्ही बाजूने तो अतिशय चांगल्या प्रकारे ते बॉल टर्न करत असताना वळवत असताना फलंदाजाला समजूत देत नाहीये. अगदी मेरिट वरती बॉल पिचिंग करतोय. यावी मात्र क्विकर पण फास्टर पण अगदी पहिला फलंदाज शफल क्रॉस होतोय टर्न साठी आता सज्ज आहे. ते पाहिल्यानंतर लगेचच लेन थोडीशी पुढे ठेवली आणि फास्टर वन पाहायला मिळाला. हे सर वैशिष्ट्य असतं एखाद्या गोलंदाजाचं. एखाद्या गोलंदाजाकडे विविध प्रकारचे बॉल असेल भिन्न भिन्न प्रकारचे बॉल हाताळण्याची क्षमता असेल तर तो कोणत्याही क्षणी कोणत्याही वेळी कोणत्याही सिच्युएशनला कोणत्याही परिस्थितीमधून सामन्यामध्ये कमबॅक करू शकतो आणि निश्चित ते पाहायला मिळालं अविनाशच्या माध्यमातून. आतापर्यंत धावफलक जर पाहिलं तर 8 धावा इथे जमा झाल्यात. पहिल्या षटकामध्ये पंकजनं 5 धावा खर्च केल्या होत्या आणि त्यानंतर आतापर्यंत अविनाशच्या या ओव्हरमध्ये 3 धावा इथे जमा झाल्यात. यावेळी एक्स्ट्रा बाउन्स अंपायरचा व्हाईट बॉलचा इशारा आलाय. लोअर बाउन्स स्लोअर आर्म बाउन्स ज्याला म्हटलं जातं तो बाउन्स आपल्याला पाहायला मिळाला. व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये हे दृश्य आपण बहुतेकदा पाहत असतो आणि सध्या तर T10 T20चा आता हा जमाना हा युग आलाय. त्यामुळे गोलंदाज देखील काहीतरी वेगवेगळा करण्याचा जरूर प्रयत्न करत असतात. यावी फोर्स केले व्ही शेप मध्ये बॉल येतो. लॉंग ऑनला फिल्डर आहेत. प्रयाग त्या ठिकाणी दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा होतील का आणि निश्चितच वॉड एफर्ट काय निश्चितच त्या ठिकाणी ऍक्शन आपल्याला पाहायला मिळाले आणि फलंदाज तिथे धावबाद झालाय. अगदी MS धोनी स्टाईल आपल्याला पाहायला मिळाली जितूशी. खरोखरच ही क्लिप देखील व्हायरल होईल. आमच्या कॅमेरामॅननं कव्हर केली असावी जी आशा जरूर आहे. दोन चेंडूंचा खेळ अजूनही शेष आहे या ओव्हर मधील. संख्या 10. पहिला गडी ते बाद झाले. विजय ज्यांना अतिशय चांगले स्ट्रोक दाखवले होते मागच्या मॅच मध्ये. नवीन फलंदाज अमोल आलाय. पहिल्या मॅचचा हिरो सामनावीर ज्यानं पटकावला होता. थोडासा बाहेरच्या दिशेने बॉल मूव्ह होताना पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा आलाय. एक अवांतर आता जोडली गेली धावफलकावरती आणि अवांतर धावसंख्येच्या मदतीनं 11 धावा धावफलकावरती इथे लागल्यात. यावी ऑन साइडला टर्न केल्या बॉल जातोय डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि इथे देखील फलंदाज धावबाद झालाय. काय स्किल आपल्याला पाहायला मिळाली आहे यष्टी रक्षकाच्या. आतापर्यंत 2 मोठे फलंदाज इथे धावबादच्या स्वरूपामध्ये बाद झालेत. निश्चितच भरपूर राग येतो एखाद्या फलंदाजाला. कारण आता अमोलचा विचार केला तर मागच्या मॅच मध्ये ज्यानं सामनावीरचा पुरस्कार मिळवला होता आणि या एका धावेसाठी त्यांनी खूप मोठा विकेट गमावलाय. टीम भादवडनं आता ही चर्चा पॅव्हिलियन मध्ये देखील होत असावी. घरी पाठीराखे जे प्रेक्षक युट्यूबच्या माध्यमातून त्यांचे फॅन्स ज्यांचा सामना पाहतायत त्यांच्या मनामध्ये देखील हाच प्रश्न निर्माण झाला असावा की या एका धावेच्या साठी एक खूप मोठा विकेट आपण गमावतोय आणि
सामन्यामधील खूप मोठं लॉस्ट आपण करून घेतो निश्चितच. या सगळ्या गोष्टीची जाण ठेवायला हवी आणि बहुतेकदा क्रिकेटमध्ये धावबाद हे महागात पडत असतात. परंतु कधी कधी धावबाद हे काही फायद्यासाठी देखील झालेले आहेत. अगदी आपण पाहिलं तर ते रोहित शर्माचे 2 डबल 100 त्यामध्ये दोन्ही वेळेला आपण पाहिलं होतं विराट कोहली धावबाद झाला होता. सॅक्रिफाईस जरूर केली होती रोहितसाठी विकेट आणि त्यानंतर रोहितनं दाखवून दिलं होतं तू धावबाद झाल्यानंतर लॉस झालेला नाहीये तर खूप मोठा फायदा देखील झालेला आहे. पंचांचा नो बॉलचा इशारा आलाय. यावी आडव्या पाठने खेळण्याचा जरूर प्रयत्न होता. बॉल सरळ लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये आला आणि पुन्हा एकदा 2 धावा त्या ठिकाणी कंप्लीट केल्या. धावसंख्या 2च्या मदतीने आता पुढे सरकत असताना फलकावरती 15 धावा 2 षटकांचा खेळ इथे समाप्त झालाय आणि 2 षटकांच्या अखेरीस 15 धावा इथे जमा झाल्यात. सेकंड स्पेल मध्ये पंकज आपलं वैयक्तिक दुसरं षटक घेऊन इथे आलाय. कंटिन्यू ठेवलं कॅप्टन पंकजला कारण खूप चांगलं षटक त्यानं हाताळलं होतं. यावेळी पहिलाच बॉल अराउंड दिला एक त्रिफला उद्ध्वस्त केलाय. प्रतीक इथे बाद झालाय. बाद होणारा फलंदाज आर्यन 11 भादवड संघाचा हा तिसरा. फलंदाज पंकज राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी मात्र सुरेख फटका ऑन साइडला. झेलची शक्यता. फलंदाज बाद होईल का आणि यावेळी पुन्हा एकदा झेल. तिसऱ्या प्रयत्नामध्ये ते स्वीकारले आणि बॅक टू बॅक 2 झटके लागतात टीम भादवडला. टू बॅक 2 झटके दिलेत ऑन हॅट्रिक. हॅट्रिकचा चेंडू जरूर या ठिकाणी पंकजचा होता. फलंदाज डॉट त्या ठिकाणी झाले आणि निश्चितच पूर्णपणे आता बॅकफूटला ढकलला गेला अक्षरशः आर्यन 11 भादवड संघ या सामन्याचा विचार केला तर. कारण धावसंख्या फक्त आणि फक्त 15 धावा आहेत. तिसऱ्या षटकाचा खेळ इथे मार्गस्थ आहे. जवळपास 15 बॉल फेकून झालेत आणि 15 धावा इथे जमा झालेत. यावेळी मात्र आगळा वेगळा स्ट्रोक मिस टायमिंग जरूर झाला. डीप थर्डमॅनला फिल्डर आहेत. एकच धाव मिळेल.
फलंदाज तयार पंकज यावेळी पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, ह्याही लिडिंग एज झाली आहे. बॉल जातो यष्ट्यांच्या मागे, लॉंग स्टॉपला फिल्डर आहेत, एकच धाव मिळेल आणि थोडासा वाईट झाला आणि दुसरी धाव आता तिथे होईल कंप्लीट आणि 2 धावेच्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोहोचतात फलकावरती 18 धावा. अतिशय सावध आणि निश्चित शांत सुरुवात म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये टीम भादवडची, ज्या प्रकारे फलंदाजी सध्या तरी होतीये. यावी पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा, एक अवांतर आता जोडली जाईल फलकावर. अवांतर धावसंख्येच्या मदतीने धावफलक 19 वरती. जय ब्राह्मणदेव भाटे टीमच्या कॅप्टननं टॉस जिंकल्यानंतर जो निर्णय स्वीकारला होता तो निर्णय आतापर्यंत मी म्हणेल कुठेतरी खरा ठरत असताना यावेळी मात्र पंचिंग स्ट्रोक का कव्हर पॉइंट क्षेत्रामधून बॉल निघून जाईल. एका टप्प्याने सीमारेषेच्या बाहेर 4 धावेसाठी हा चौकार. स्वतःला जागा बनवल्या, अक्षरशः बॅकफुटला गेल्या आणि निश्चितच पंच अंदाजामध्ये तो कव्हर पॉइंट क्षेत्राला हा चौकार आपल्याला पाहायला मिळाला बॅट्समन चंद्रकांतच्या बॅटमधनं. आणि या चौकाराच्या साह्यानं धावसंख्या आपण पाहिली तर फलकावरती एकंदरीत धावा जमा झाल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर 23 धावा. जुनी 2 षटकं इथनं शिल्लक आहेत. त्या 2 षटकांमध्ये 25 ते 30 धावांपर्यंत कसं पोहोचता येईल, जेणेकरून 50 टार्गेट इथनं आता द्यावंच लागेल, कारण 5 षटकांचा सामना आहे आणि भाटे टीमकडे खूप स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप आहे आणि त्या संघाच्या अगेन्स्ट फाईट करण्यासाठी तुम्हाला किमान 50 धावांपर्यंत पोहोचावं लागेल. आणि आता 25 ते 30 धावा येणाऱ्या 2 षटकांमध्ये कंप्लीट जरूर करण्याचा प्रयत्न असेल, परंतु त्या प्रयत्न खास करून चंद्रकांत आणि निश्चितच बॅट्समन तुषारला करावा लागेल, ज्या दोन्ही फलंदाजाने मागच्या मॅच मध्ये देखील खूप चांगली बॅटिंग केली होती. इथनं एखादा जर विकेट मिळतोय, ही भागीदारी जर ब्रेक होते, पार्टनरशिप तुटते, तर बाटा अजून स्ट्रॉंग पोझिशन मध्ये पाहायला मिळेल. 23 धावा पाहायला मिळतात 3 षटकाच्या अखेरीस. राईट आर्म राऊंड द विकेट. यावेळी मात्र डॉट बॉल जरूर निघाला असं वाटलं, परंतु यष्टीरक्षकानं थोडीशी चुकी केली आणि त्या दरम्यान बाईकच्या स्वरूपामध्ये एक धाव मिळाली आहे. धावा 4थ्या षटकाला इथे प्रारंभ झालाय. प्रयाग आलाय गोलंदाजी मार्कवर. राईट आर्म राऊंड द विकेट. यावेळी मात्र मिस टायमिंग स्ट्रोक, बॅटचे लिडिंग एज, क्षेत्ररक्षक आहेत, थोडस अगोदरच बॉल त्याच्या पुढे पडला आणि निश्चित खूप चांगलं बॅकअप, जवळजवळ एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामधून कव्हर पॉइंट क्षेत्रापर्यंत तो क्षेत्ररक्षक धावत गेला आणि त्या बॉलला अडवलं त्या ठिकाणी यशस्वीरित्या. निश्चितच मी म्हणेल 2 धावा आपल्या टीमसाठी वाचवल्यात. धावसंख्या फलकावरती आपण पाहिली तर 26 धावा. यावी शॉर्ट ऑफ लेनचा बॉल ऑन साइडला टर्न केला, फिल्डर आहेत, चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी, सिंगल मिळाली. दुसरीचा प्रयत्न होतोय, मानस जरूर होता मात्र धाडच झाले नाही, कारण दोन्ही फलंदाजांना ठाऊक आहे की इथनं आता आपण एखादा जरी विकेट गमावतोय तर ही बागेदारी तुटल्यानंतर येणाऱ्या फलंदाजांमध्ये निश्चितच मोठे फटके मारण्याची तितकीची क्षमता नाहीये. त्यामुळे आपल्याला आता शेवटच्या बॉल पर्यंत दोघांना कसं खेळता येईल हा विचार आता दोन्ही फलंदाज तिथे करत असताना, जेणेकरून तुम्हाला जर 50 पर्यंत पोहोचायचं आहे तर 2 ते 3 मोठे फटके इथनं पाहावे लागतील. तो मोठा फटका येईल का? तुषार प्रयत्न करतोय, परंतु बॉल थोडासा खाली राहिला, अँगल होत असताना सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये गेला. प्रयाग आता खूप चांगलं कमबॅक इथे करत असताना वारंवार अगदी पाहिलं तर ऑफसाईडच्या दिशेने मारण्यासाठी फोर्स करतोय. कुठेतरी आपण पाहिलं टेनिस क्रिकेट असो किंवा रबर बॉल क्रिकेट असो, बहुतेक फलंदाज ऑफसाईडचे बॉल ऑनसाईडला खेचून मारण्याचे प्रयत्न करतात, बॉलच्या मेरिटने खेळत नसतात. त्यामुळे प्रयाग कुठेतरी आता वाचण्यासाठी, जेणेकरून धावा कमी येतील या प्रयत्नामध्ये, तो आउटसाईड ते ऑफस्टिक जास्तीत जास्त बॉल 4थ्या ते 5व्या स्टंप वरती टाकताना इथे दिसतोय. निश्चित चांगला प्रयत्न मी म्हणेल प्रयागचा. अजून एक डॉट बॉल आलाय, धावसंख्या स्थिर आहे फलकावरती, 27 धावा आपल्याला पाहायला मिळतात. यावेळी अजून एक चांगला चेंडू आणि निश्चितच
ज्या अपेक्षा होत्या, ज्या आशा फलंदाजांकडनं ठेवल्या गेल्या होत्या टीम भादवड कडून, त्या अपेक्षेवरती ज्या आशेवरती आता इथे खरं उतरता आलं नाहीये. कारण सलग आपण पाहिलं तर या ओव्हरमध्ये फक्त 4 धावा इथे जमा करता आल्या टीम आर्यन 11 भादवडला. आणि आता शेवटचा अंतिम षटक असेल. 4 षटकांचा खेळ संपल्यानंतर 27 धावा स्थिर आहेत फलकावरती. आणि शेवटच्या 6 चेंडूंमध्ये आता जितू माळे आलाय गोलंदाजी करण्यासाठी. या जितू माळीवरती आक्रमण केला जाईल का? खरं तर नितांत गरज आहे आक्रमणाची, मोठ्या धावसंख्येची गरज आहे. आणि परंतु ज्या मेरिटवरती, ज्या आत्मविश्वासाने, ज्या कॉन्फिडंटने गोलंदाजांनी गोलंदाजी केली ना, तर जरूर आता कुठेतरी संघर्ष हा खूप मोठा झालाय टीम भादवडसाठी, धावांसाठी. जितू माळी शेवटच्या षटकामध्ये, अगदी मागच्या मॅच मध्ये देखील चांगली गोलंदाजी, चांगली फलंदाजी, अष्टपैलू खेळ ज्यानं केला होता. 27 धावा 4 षटकांच्या अखेरीस आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावी फुल टॉस बॉल ऑन साइडला टर्न केला आहे. बॉल जाते डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये. सिंगल मिळाली आहे. दुसरीचा प्रयत्न, थ्रो अगदी आपण पाहिलं तर थोडंसं चुकीचा ग्राउंडिंग थ्रो आला, त्यामुळे यशस्वीरित्या कलेक्ट करता आला नाही यष्टीरक्षकाला. आणि 2 धावा तिथे कंप्लीट झाले. धावफलक आता 29 वरती जाऊन पोहोचले या 2 धावसंख्येच्या मदतीनं. शेवटचे 5 चेंडू शेष या डावामधील. फुल टॉस बॉल, पंचांचा बीमर नो बॉलचा इशारा. आई फुल टॉस, 1 धाव मिळाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न तिथे आणि पहा फलंदाज धावबाद झालाय. आता जोडल्या गेल्या धावफलकावरती. 2 धावेच्या मदतीने धावफलक 31 आपल्याला पाहायला मिळत आहेत. नवीन फलंदाज मयूर आलाय मैदानाच्या आतमध्ये. कुठेतरी धावांसाठी अक्षरशः संघर्ष करतोय भादवडचा हा संघ. कठीण जरूर झालंय धावा बनणं त्या ठिकाणी. फ्रीटचा बॉल असेल. जितू माली राईट आर्म ओव्हर द विकेट. आणि फ्रीटचा बॉल अतिशय चांगल्या लाईन आणि चांगल्या लेंथ वरती डॉट बॉल आलाय. कमबॅक पाहायला मिळालं जितूच्या माध्यमातून. मात्र ओव्हर पिच बॉल स्लॉट मध्ये, अगदी रडार मध्ये, आणि त्या बॉलला फेकून दिलाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार मयूरच्या बॅट मधनं निघालेला हा धमाकेदार स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. आणि या 6 धावसंख्येच्या मदतीने स्कोर जाऊन पोहोचलाय फलकावरती 37 रन्स. यावी स्लो वन बॉल, एसटी रक्षकाला देखील तिथे कॅरी करता आला नाहीये. कॅरी झाला नव्हता एसटी रक्षकापर्यंत. एकच धाव त्या दरम्यान मिळाली आणि धावसंख्या 38 वरती जाऊन पोहोचेल. गावदेवी वेले विरुद्ध पिंपलगर या 2 संघादरम्यान पुढची लढत आपण पाहणार आहोत. दोन्ही संघाचे कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी इथे यायचं. आणि यावेळी मात्र अजून एक मोठा फटका. चांगला फिनिश आता इथे करत असताना चांगल्या फिनिशच्या अगदी वाटेवरती टीम भादवड आपल्याला पाहायला मिळते. कारण आतापर्यंत जितूच्या ओव्हर मध्ये
2 षटकार लागलेत, म्हणजे ज्या धावा हव्या होत्या त्या धावा आतापर्यंत येत असताना जितूच्या या षटकामध्ये धावसंख्या जाऊन पोहोचले 44 वरती. अगदी आपण पाहिलं तर भादवड टीम कडे देखील खूप चांगली गोलंदाजी आहे, खास करून हरेश एक जादुई गोलंदाजी ज्यानं मागच्या मॅच मध्ये दाखवली होती आणि निश्चितच दीपेश नाईक आहे त्या गोलंदाजी समोर जर 50 पर्यंत जर आता टार्गेट इथनं उभं राहिलं तर मात्र चांगली फाईट आपल्याला पाहायला मिळेल बाटलेच्या अगेन, चांगला बॅटल पाहायला मिळेल, यात मात्र काही शंका नाहीये. जितू पुन्हा एकदा टर्न होईल, थोडंसं दडपण असेल कारण आतापर्यंत खूप जास्त धावा खर्च केल्या जितून. यावेळी अजून एक चांगला स्ट्रोक, बॉल गॅप मधनं फरार होईल का बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि हा देखील येतोय चौकार. गुड शॉट. अक्षरशः जो संघ पहिल्या 4 षटकांमध्ये कुठेतरी स्ट्रॉंग पोझिशनला आपल्याला पाहायला मिळत होता तो संघ आता कुठेतरी जरूर दबावाखाली गेलाय, कारण धावसंख्या तब्बल 49 कंप्लीट झाले आणि 48 कंप्लीट झाले. निश्चितच 49 धावसंख्येचं लक्ष्य असेल, निश्चित आता फाईट जरूर पाहायला मिळेल, कारण जो टार्गेट हवा होता त्या टार्गेटला जवळपास स्पर्श केलाय टीम भादवडनं. येणाऱ्या 5 षटकांमध्ये आता जिंकण्यासाठी जय ब्राह्मणदेव बाटा टीमला 49 धावसंख्येची गरज असेल. आर्यन विलेन भादवड विपक्ष ब्राह्मणदेव भाटाले या 2 संघामधील हा सामना आपण पाहतोय. जे आव्हान आहे ते 49 धावांचा आणि 49 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी सलामी जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय. ब्राह्मणदेव भाटाले या संघाकडून जितू माले विथ फ्रॅग मनी टू ओपनर ऑन द ग्राउंड. हार्दिक 11 पिंपलगड संघाचा संघनायक आणि गावदेव वेले संघाचा संघनायक आपण नाणेफेकीसाठी यायचा आहे. टॉस केला जाईल पिंपलगड आणि वेले या 2 संघामध्ये, तर दोन्ही संघाचे संघनायक आपण नाणेफेकीसाठी सज्ज राहायचं आहे, इथे रिपोर्ट करायचं आहे.
दीपेश पहिला चेंडू, अप्रतिम चेंडू, अतिशय सुरेख चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. सरळ निघून जातोय एसटी रक्षकाच्या हातामध्ये. यायला मात्र दिशा भरकटलेली आहे. दिशान चेंडूने अकाउंट ओपन होतोय प्रामणदेव भाटाले या संघाचं. जे आव्हान आहे ते 49 धावांचं. यावेळी फुलटाच चेंडू आणि फुलटाच चेंडूतला ओढून दिलाय लॉंगच्या वरून सीमा पार हा षटकार. जसा चेंडू तसा समाचार आपल्याला पाहायला मिळतोय. प्रयाग माली याच्याकडून षटकाराने प्रयाग माली आपला खातो करतोय आणि षटकाराने ब्राह्मणदेव भाटाले संघाची धावसंख्या वेगाने वाढून झालेली. ती धावफलकावर 7 धावा. यावेळी पुन्हा एकदा खेचून मारलेला आहे. जबरदस्ती केलेली आहे चेंडूवाराने. जबरदस्ती करताना प्रयाग याच्या बॅटमधून निघालेला हा जबरदस्त षटकार. बॅक टू बॅक दुसरा षटकार प्रयाग माले याच्या बॅटमधून पाहायला मिळतोय. षटकाराने धावसंख्येला येतो आकार. धावसंख्या 6 ने वाढून झाली. ती धावफलकावर 13 धावा. पहिल्या सामन्यामध्ये जलवा पाहिला होता पण जितू माली याचा. यावेळी आता प्रयाग माली आपला फॉर्म दाखवताना. आणि तसंही पावसाळी क्रिकेट स्पर्धेचा विचार केला तर भिवंडी पावसाळी क्रिकेट स्पर्धेमध्ये पहिलं अर्धशतक झळकावण्याचा जो विक्रम आहे, पहिला फलंदाज तो प्रयाग माली ज्याने कोण या मैदानावर रोहन तरे आयोजित स्पर्धेमध्ये चॅम्पियन ट्रॉफीमध्ये पहिलं अर्धशतक झळकावलं होतं. पहिलं षटक दीपेश हाताळतोय. मात्र दीपेश थोडंसं महाग आता ठरतोय कारण बॅक टू बॅक 2 षटकार प्रयाग माली याच्या बॅटमधून पाहायला मिळालेले आहेत. बीटीसीच्या माध्यमातून ही स्पर्धा टेलिकास्ट केली जाते. दीपेश पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्गावर सज्ज होतोय प्रयागसाठी. गतीमध्ये परिवर्तन करण्याचा प्रयत्न मात्र दिशेवर नियंत्रण राखू शकला नाही. पंचांचा नो बॉलचा इशारा येतोय. नाणेफेकीसाठी यायचा आहे पिंपळगड संघाचा संघनायक आणि वेले संघाचा संघनायक. यावेळी चेंडू उंच आहे. एक धाव तर कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावे ते कंप्लीट केल्या जातील. कुठलाही धोका नव्हता कारण या अगोदर 9 चेंडू हाताळला होता गोलंदाजाने. या 2 धावेने संघाची धावसंख्या वाढते आणि धावसंख्या 2 ने वाढून झाली. ती धावफलकावर 16 धावा. पहिल्या षटकाचा खेळ सुरू असताना यावेळी फुलटाच चेंडू, खराब चेंडू आणि खरपूस समाचार. चेंडू सीमापार षटकार. नाणेफेकीसाठी यायचं आहे. हार्दिक 11 पिंपळगर आणि गावदेव वेले या 2 संघांमध्ये ही नाणेफेक केली जाते. तर नाणेफेक झालेले आणि नाणेफेक जिंकले पिंपळगर संघाच्या संघनायकाने. अतिशय महागडे षटक आपल्याला पाहायला मिळते. सामना 5 षटकांचा असणार आहे. पुढील सामना आमचं समालोचन कक्ष आपण पाहू शकता. माझ्या डाव्या बाजूला एक्सपर्ट स्कोरर अल्पेश गायकवाड मॅन फ्रॉम पिंपलास आणि त्यांच्या डाव्या बाजूला युवा समालोचक व्हॉइस ऑफ झुंदारुखी समीर ठाकरे. हरेश येतोय गोलंदाजी मार्कवर ज्याने खूपच इम्प्रेसिव्ह गोलंदाजी केलेली आहे.
आजच्या दिवसाचा विचार केला तर हरेश युवा गोलंदाजी मार्कवर यावेळी चेंडू पडल्यानंतर खाली राहतोय. पिंपळगड संघाने पुढील सामन्यामध्ये क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. पुढील सामना आपण गावदेव वेले आणि हार्दिक 11 पिंपळगड या दोन संघांमध्ये पाहणार आहोत, ज्यामध्ये नाणेफेक जिंकून पिंपळगड संघाने प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. क्लीन बॉल, अप्रतिम गोलंदाजी आपण पाहतो हरेश याची. आणि आजचा दिवस गोलंदाजीमध्ये अक्षरशः हरेश या गोलंदाजाने गाजवलेला आहे. क्लीन बॉलच्या रूपाने पहिला फलंदाज प्रयाग माल्याची केली संपुष्टात येते. प्रयाग यांनी बाद होण्यापूर्वी आपल्या संघासाठी चांगली फलंदाजी करताना 21 धावांचं योगदान दिलेलं आहे, ज्यामध्ये 3 षटकारांचा समावेश आहे. नवीन फलंदाज पंकज, जोरदार अपील मात्र पंच संमत नाहीत. जोपर्यंत लॉंग लेग रिजन मध्ये चेंडू अडवला जातोय तोपर्यंत 1 धाव कंप्लीट आणि एका धावेने भाटाले संघाची धावसंख्या वाढून झालेली आहे. ती धावफलकावर 24 धावा. या षटकामध्ये फलंदाजांना रोखणे यशस्वी ठरलेला आहे गोलंदाज हरेश. ही चांगली जोडी अजूनही मैदानामध्ये जितू माली, जो पहिल्या सामन्यामध्ये अक्षरशः बरसला होता आणि त्याला साथ देण्यासाठी नवीन फलंदाज पंकज माली याला आपण बघतो. प्रयाग माली हा बाद होऊन फॅलोमध्ये परतलेला आहे. यावेळी आपटलेला चेंडू, टायमिंग प्रॉपर साधता आलेला नाही. स्क्वेअर ऑफ द विकेट, स्क्वेअर लेग रिजन मध्ये चेंडू अडवला जाईल धडपड करत, तोपर्यंत तिसरी धावण्याचा प्रयत्न केला जातोय आणि 3 धावा कंप्लीट. धावसंख्या 3 ने वाढते आणि धावसंख्या 3 ने वाढून झालेली ती धावफलकावर 27 धावा. 49 धावांचं लक्ष आहे. आपण जो सामना पाहतोय आर्यन 11 भादवाड विपक्ष ब्राह्मणदेव भाटाले या दोन संघांमध्ये. यावेळी आपटलेला चेंडू पुन्हा एकदा त्याच दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता. यावेळी लॉंग लेग रिजनला चेंडू ट्रॅव्हल होतोय आणि इथून फक्त एकच धाव घेण्याची संधी मिळेल फलंदाजांना. तर सिंगलने पुन्हा एकदा धावसंख्येमध्ये बदल होईल. धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावर 28 धावा. 49 धावांचं लक्ष आहे आणि या लक्ष्याचा पाठलाग केला जातोय ब्राह्मणदेव भाटाले या संघाकडून. यावेळी केवळ चेंडूला दिशा दिलेली आहे पॉवर पॉइंट रिजनकडे. छोट्या बॅकलिपचा वापर करताना दिसला होता फलंदाज जितू माली. सिंगलने या षटकाची समाप्ती, 2 षटकांची समाप्तीनंतर धावसंख्या ब्राह्मणदेव भाटाले संघाची आपण पाहतोय धावफलकावर 29 धावा. अजूनही 20 धावांची इथून आवश्यकता आहे आणि 18 चेंडू शिल्लक आहेत. हे समीकरण आपल्यापर्यंत पोहोचवतात एक्सपर्ट स्कोरर अल्पेश गायकवाड. जे उन्हाळा असो, पावसाला असो की हिवाळा असो, ज्यांचा हंगाम नेहमीच बिजी असतोय, बिझी शेड्यूल आपण पाहतोय. समालोचक अनेक मात्र स्कोरर एक अल्पेश गायकवाड, मॅन फ्रॉम पिंपलास. पुढील सामन्यासाठी पूर्णपणे बॉबी भोईर आणि मनीष पाटील हे सज्ज झालेले आहेत.
जोरदार सरावही त्यांचा सध्या सुरू आहे. यावेळी उंच खेळण्याचा प्रयत्न होता. सिंगल वर समाधान. सिंगलने संघाची धावसंख्या वाढून झालेली ती धावफलकावर 30 धावा. यावेळी शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. यष्टीरक्षकाच्या मागे चेंडू जातोय आणि इथे फक्त एकच धाव मिळेल फलंदाजी करणाऱ्या संघाला. धावसंख्या 1 ने वाढेल आणि धावसंख्या 1 ने वाढून झाली ती धावफलकावर 31 धावा. प्रतीक आलेल्या गोलंदाजी मार्गावर पहिलं षटक दिपेश यांनी हाताळलं होतं. दुसरं षटक हाताळलं होतं हरीश यांनी आणि प्रतीक हा गोलंदाज तिसरं षटक हाताळतोय. यावेळी दिशा भरकटलेला चेंडू पंचांचा वाढचा शरतोय. आव्हान त्या वाढच्या रूपाने. धावसंख्या धावफलकावर 32 धावा. अरे हदवाड विपक्ष ब्राह्मणदेव भाटाले या दोन संघामधला सामना. पुन्हा एकदा त्याच प्रकारचा प्रयत्न होता. वारंवार लेग साईडला खेळण्याचा प्रयत्न केला जातोय, मात्र त्यामध्ये सफल ठरत नाही. समोर खेळण्याचा प्रयत्न होता. मिडल ऑफ द बॅट चेंडू घेता आला नाही. सिंगल रन्स कंप्लीट आणि सिंगलवर समाधान. तर एका धावेने संघाची धावसंख्या वाढून झालेली आहे ती धावफलकावर 33 धावा. अजूनही इथून 16 धावांची आवश्यकता आहे ब्राह्मणदेव भाटाले संघाला हा सामना जिंकण्यासाठी. यावेळी अप्रतिम चेंडू आणि फलंदाज बाद. सफलता अर्जित करतोय गोलंदाज प्रतीक. तर दुसरा फलंदाज इथे ब्राह्मणदेव भाटाले संघाचा बाद झालेला आहे. धावसंख्या धावफलकावर स्थिर आहे 33 धावा. आपण पाहतात केतन मुकादम आयोजित पावसाळी क्रिकेट स्पर्धा गावदेव चषक वेले स्पर्धेचा हा दुसरा दिवस. पहिल्या दिवशी टॉप 3 मध्ये क्वालिफाय करणारा पहिला संघ ठरलेला आहे जयबजरंग गोडसे बी. या संघाने अप्रतिम प्रदर्शन पहिल्या दिवशी केलं होतं. अक्षरशः पहिला दिवस या संघाने गाजवला होता. नवीन फलंदाज भावेश आलेला आहे. चेंज ऑफ वेस गतीमध्ये परिवर्तन झेल होण्यासारखी संभावना तर नाही. सेफ लँडिंग होते तोपर्यंत दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा इथे कंप्लीट. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळते. षटकाची ते समाप्तीचा इशारा येतो पंचांकडनं. 3 षटकांची समाप्ती आणि 3 षटकांची समाप्ती तर धावसंख्या ब्राह्मणदेव भाटाले संघाची झालेली आहे धावफलकावर 35 धावा. येणाऱ्या 12 चेंडूमध्ये अजूनही 14 धावांची आवश्यकता आहे. बारा चेंडू आणि 12 चेंडूमध्ये 14 धावांची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी ब्राह्मणदेव भाटाले या संघाला. खेळपट्टीवर अजूनही आपण पाहतोय जितू माले आहे आणि नवीन फलंदाज त्याला साथ देण्यासाठी आलेला आहे भावेश. हरेश याला कंटिन्यू ठेवलेला आहे ज्याने चांगलं षटक हाताळलं होतं मागील षटक. या षटकामध्ये एक महत्वाचा विकेट इथे नाही प्रयाग मालीच्या रूपाने प्राप्त केला होता आणि त्याच्यावरच संघनायकाने पुन्हा एकदा विश्वास दाखवलेला आहे. यावेळी मिस टाईम फटका तर आहे. फायनल एक रिझन मध्ये चेंडू अडवला जातोय तोपर्यंत सिंगल धाव कंप्लीट. धावसंख्या 1 ने वाढते आणि धावसंख्या 1 ने वाढून झाली ती धावफलकावर 36 धावा. 11 चेंडूमध्ये अजूनही 13 धावांची आवश्यकता आहे. यावेळी माझा क्लीन बॉल
ही खासियत या गोलंदाजाची हरेश. चेंडू आपण पाहतोय फसवे चेंडू हाताळले जातात हरेश कडून, जी अपेक्षा केली जाते तसे चेंडू दिसायला सोपे मात्र तिथे फलंदाजांना वाटतात कठीण. तर आणखीन एक फलंदाज बाद होतोय ब्राह्मणदेव भाटाल्या संघाचा भावेशच्या रूपाने. तिसरा फलंदाज इथे बाद झालेला आहे. नवीन फलंदाज अविनाश आलेला आहे. यावेळी मात्र हिट विकेटच्या रूपाने फलंदाज बाद होतोय. चौथा फलंदाज बाद झालेला आहे तो ब्राह्मणदेव भाटाला या संघाचा. धावसंख्या स्थिर आहे, धावफलकावर 36 धावा. नवीन फलंदाज दीप येतोय. फटका तर चांगला होता. तेरा धावांची अजूनही आवश्यकता आहे या सामना जिंकण्यासाठी आणि 9 चेंडू शिल्लक आहेत. 9 चेंडू मध्ये 13 धावा. समीकरण तसं कठीण नाही, मात्र इथे कठीण बनवण्याचा प्रयत्न गोलंदाज हरेश कडून केला जातोय, जो सध्या अप्रतिम षटक हाताळतोय. हरेश सामना करेल फलंदाज दीप. क्लीन बॉल. आणखीन एक फलंदाज बाद होतोय आणि आजच्या दिवसामधील पहिली विकेट हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळते गोलंदाज हरेशच्या माध्यमातून. पहिली विकेट हॅट्रिक आपण पाहतोय हरेश या गोलंदाजाच्या माध्यमातून. आता मात्र समीकरण 8-13 आपल्याला पाहायला मिळणार आहे. मग पूर्णपणे वापसी करून दिलेलं आहे गोलंदाज हरेश याने. या षटकाच्या अगोदर कुठेतरी असं वाटलं होतं की ब्राह्मणदेव भाटाले संघ सहज हा सामना घेऊन जाईल, मात्र हरेश याने पुन्हा एकदा या सामन्यामध्ये जिवंतपणा आणलेला आहे. आपल्या संघाला पूर्णपणे खेचलेलं आहे, ज्याप्रमाणे गोलंदाजी केलेली आहे. नवीन फलंदाज रोहित येतोय. 13 धावांची अजूनही आवश्यकता आहे. 8 चेंडू शिल्लक आहेत. 8 चेंडू आणि 13 धावा. जितू माले याची विकेट खूप महत्वाची असणार आहे ब्राह्मणदेव भाटाले या संघासाठी. मात्र गोलंदाज हरेश यांनी अप्रतिम गोलंदाजी केलेली आहे की विकेट हॅट्रिक ही त्याच्या माध्यमातून याच षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळालेली आहे. आमचे सहकारी समालोचक संदेश पाटील सुरेकर भिवंडीकर हे या सामन्याचा आनंद लुटत आहेत. सध्या ते यूट्यूबशी संलग्न आहेत, कारण अरेन 11 भादोड संघ सध्या खेळत आहेत आणि संदेश पाटील यांचे बंधू संदीप पाटील हे भादोड संघामधून सध्या खेळत आहेत. यावेळी कंट्रोल फटका आपल्याला पाहायला मिळतोय मेडिकेट क्षेत्रामध्ये एका धावेसाठी. एका धावेने संघाची धावसंख्या वाढून झालेली ती धावफलकावर 37 धावा. 7-12.
7-12 एक प्रचलित शब्द इथे येतोय, मात्र अजून या सामन्याचा 7-12 स्पष्ट झालेलं नाही. 7 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता आहे. 7-12चं समीकरण आपल्याला पाहायला मिळत आहे. 7-12 सगळ्यांनाच ओळखीचा असलेला शब्द, सध्या या शब्दाला खूप डिमांड आहे, कारण इथून बुलेट ट्रेन ही नक्कीच, खास करून हा पट्टा असं म्हटलं तर वागवा ठरणार नाही. एक धाव पूर्ण करतोय फलंदाज. तर 6 चेंडू शेवटचे शिल्लक असणार आणि 6 चेंडू मध्ये 11 धावांची आवश्यकता असणाऱ्या ब्राह्मणदेव भाटाले संघाला हा सामना जिंकण्यासाठी. तर अजूनही रंगत चुरस या सामन्यामध्ये पाहायला मिळत आहे. 6 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता. सहा चेंडू आणि 6 चेंडू मध्ये शेवटच्या 11 धावांची आवश्यकता आहे. पुढील सामना आपण हार्दिक 11 पिंपलगर विपक्ष गावदेव वेल या दोन संघामध्ये पाहणार आहोत. सहा चेंडू आणि 11 धावा हे समीकरण तुषार येतोय गोलंदाजी मार्गावर, जो नक्कीच खेळाडू मधून संघनायकाने चॉईस केलेलं आहे शेवटचे षटक हाताळण्यासाठी. तुषार याला हुशार गोलंदाजी करावी लागेल, कारण 6 चेंडू आणि 6 चेंडू मध्ये त्याला 11 धावा वाचवायच्या आहेत. समोर जितू माली सारखा फलंदाज आहे, मात्र काही सांगू शकत नाही. अजूनही सामन्याचं चित्र स्पष्ट नाही. 6 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता. यायला चेंडूला फुल केलेलं आहे अँड सक्सेसफुल पॉवरफुल चेंडू होतोय सीमारेषा बाहेर गोल. धावसंख्या 6 ने वाढते आणि धावसंख्या 6 ने वाढून झालेली ती धावफलकावर डबल 4 44 धावा. 5-5चं समीकरण, 5 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता. पाच चेंडू मध्ये 5 धावांची आवश्यकता. अतिशय सोपं समीकरण आता मात्र पाहायला मिळतंय आणि सामना फिनिश. माली मार रहा है. अभिनंदन अभिनंदन ब्राह्मणदेव भाटाले अँड हार्डलक RL11 भादवाड. तर विजय संपादन केलेले आहे जय ब्राह्मणदेव भाटाले संघाने. पुन्हा एकदा अभिनंदन जय ब्राह्मणदेव भाटाले आणि हार्डलक RN11 भादवाड. स्पेशली हार्डलक संदेश पाटील, सुरेकर भिवंडीकर.